Friends, myself Ashok Gadade from Gangai Pharmacy College, Kada. We are going to discuss about our next chapter, analeptics. Before that, if you have not subscribed our Point System GSPS channel, please subscribe the channel and like video. Thanks to those who subscribe and always likely and comment nicely. Let's see what is meant by analeptic. The analeptic is a class of a CNS stimulant. What is meant by CNS stimulant? The drug which increases the activity of various subunit or part of central nervous system, that is a brain and spinal cord, are called as CNS stimulants or also called as analeptics. काय ॲनालेप्टिक? ॲनालेप्टिक्स आर द ड्रग्स काय करतात ते विच इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस सब युनिट ऑर पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमचे कोणते पार्ट? ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. याचे काय करणार आहे? इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी कोणाची? त्या ब्रेन किंवा त्याचे पार्ट जे आहेत किंवा सब पार्ट किंवा सब युनिट जे आहेत त्याची ॲक्टिव्हिटी जे इन्क्रीज करतात, जे ड्रग इन्क्रीज करतात, द ड्रग विच इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ पार्ट ऑफ ब्रेन और पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम, दॅट इज अ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. और त्याचे सब युनिट जे आहेत आपण जे मागच्या याच्यामध्ये पाहिलेलं होतं तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टमच्या याच्यामध्ये की कोणकोणते पार्ट्स आहेत, त्याचे फंक्शन्स कोणते आहेत, त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करणाऱ्या ड्रगला म्हणलं जातं सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलंट ड्रग, और त्याला दुसरं नाव आहे ॲनालॅप्टिक्स. तर सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये काय येतं? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड्स. तुम्हाला त्याच्यामध्ये झालेलं आहे एच ए पीला, त्याचे कोणकोणते पार्ट्स आहेत, त्याचे कोणकोणते फंक्शन्स आहेत, ज्या ब्रेन आणि त्याच्यामध्ये मेन जे पार्ट्स आहेत तुमच्या ब्रेनचे म्हणजे सेरिब्रम, ब्रेन स्टीम आणि सेरिब्रम, हे सगळे जे आहेत त्याचे फंक्शन्स कोणकोणते आहेत हे मागच्या लेक्चर्सला सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एच ए पीला सुद्धा झालेलं आहे. आत्ता आपल्याला पाहिजे हे स्पायनल कॉर्ड जे आहे, स्पायनल कॉर्ड तुम्ही पाहू शकता त्याचे वेगवेगळे फंक्शन्स जे आहेत ते जे तुम्हाला ऑलरेडी एच ए पीला झालेले आहेत. आता आपण पाहू की ॲनालेप्टिक जे आहेत हे सेंट्रल नर्वस स्टिम्युलंट आहेत. आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे की सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलंटमध्ये ॲनालेप्टिक्स पण आहेत, अँटीडिप्रेसंट पण आहेत. तर हे जे आहे ॲनालेप्टिक्स अदर सी एन एस स्टिम्युलंट ड्रग्सपेक्षा वेगळे काय आहेत किंवा त्याचे यूज जे आहेत ते काय आहेत? ॲनालेप्टिक ॲक्ट ॲज अ रिस्पायरेटरी स्टिम्युलंट. रिस्पायरेटरी स्टिम्युलंट्स म्हणजे काय की द ड्रग विच स्टिम्युलेट दी रिस्पायरेटरी ऑर्गन अँड देअर फंक्शन. म्हणजे स्टिम्युलेशन ऑफ रिस्पायरेटरी ऑर्गन अँड देअर फंक्शन. आणि हे ॲनालेप्टिक ड्रग ॲक्ट ॲज अ रिस्पायरेटरी स्टिम्युलंट म्हणजेच स्टिम्युलेशन ऑफ रिस्पायरेटरी ऑर्गन अँड देअर फंक्शन्स. पुढं दे आर ऑल्सो युजफुल फॉर द इन्क्रीज द मेंटल अलर्टनेस अँड प्रोड्यूस द वेकफुलनेस कंडिशन. म्हणजे मेंटल अलर्टनेस म्हणजे बऱ्याच वेळा असं शांत होऊन जातं, काहीतरी टेन्शन्स किंवा थकवा आलेला असतो, त्यामुळं काही विचारशक्ती अलर्टनेस नसतो, थकवा आलं, शांतता, अशा वेळेस थोडंसं अलर्टनेसची अशा वेळेस तुम्हाला ॲनालेप्टिक ड्रग देऊन काय इन्क्रीजेस द मेंटल अलर्टनेस किंवा त्याच्यामध्ये म्हणतात प्रोड्यूस वेकफुलनेस. वेकफुलनेस शब्दातच थोडंसं जर काय वेकफुलनेस म्हणजे स्लिपी नसणे, म्हणजे झोप न येणे, थकवा नाही येणे. झोप म्हणजे मेंटली झोपणे. वेकफुलनेस म्हणजे तो सतत जागरूक राहणे, अलर्ट राहणे, म्हणजेच वेकफुलनेस कंडिशन जे आहे प्रोड्यूस त्याला अलर्ट करणे. म्हणजे बऱ्याच वेळा बघा आपण थकवा आला, कंटाळा आला काम करता करता तर काही सुचत नाही, अशा वेळेस थोडंसं जागरूक राहण्यासाठी स्टिम्युलेट करण्यासाठी पण चहा पिणं किंवा कॉफी पिणं, तर हे सुद्धा एक स्टिम्युलेशन देणं तुमच्या. तर तोच प्रकारे वेकफुलनेस कंडिशन किंवा अलर्टनेस जागरूक करणं, इन्क्रीज द मेंटल अलर्टनेस. तर पुढचा जो आहे कंट्रोल द ॲपेटाईट थ्रू द स्टिम्युलंट इफेक्ट. ॲपेटाईट तुमच्या जे ॲपेटाईट भूक जे आहे याच्यावर सुद्धा कंट्रोल करणं त्याच्या स्टिम्युलंट इफेक्टनुसार हे ॲनालेप्टिकचं काम आहे. हे सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये आपण पुढे एक एक पाहणार आहोत. ॲनालेप्टिक्स आर युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ तुमचं इंटॉक्सिकेशन ड्यू टू द ओव्हरडोसेस ऑफ सी एन एस डिप्रेशन ड्रग.
जसं आपण आता सी एन एस स्टिम्युलंट ड्रग्स पाहतोय, त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर ॲनालेप्टिक्स पाहतोय, तसं आपण पुढं पाहणार आहेत सी एन एस डिप्रेशन ड्रग्स पण पाहणार आहेत आपण. तर त्या सी एन एस डिप्रेशन ड्रगचा जर ओव्हरडोस झाला किंवा टॉक्सिकेशन झालं कंटिन्यू यूज ऑफ दिस ड्रग सी एन एस डिप्रेशन, तर अशा वेळेस त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण ॲनालेप्टिक ड्रग जे आहे हे देऊ शकतो. तर दिस ड्रग्स युजली इन द ट्रीटमेंट ऑफ इंटॉक्सिकेशन. कोणतं इंटॉक्सिकेशन? टॉक्सिकेशन जे झालेलं आहे, टॉक्सिक झालेलं आहे ड्यू टू द ओव्हरडोस ऑफ सी एन एस डिप्रेशन ड्रग. हे एकदम शॉर्टमध्ये घेतलेले आहे आपण, पुढं सगळं डिटेल्समध्ये पाहणार. म्हणजे ॲनालेप्टिक ड्रग्ज जे आहेत हे काय, दीज ड्रग्स ॲक्ट ॲज अ रिस्पायरेटरी स्टिम्युलंट. म्हणजे काय ते झालेले. त्याच्यानंतर दीज ड्रग्स युजफुल इन द अलर्टनेस. म्हणजे हे सी एन एस स्टिम्युलंट ड्रग मधला जो पहिला जो आहे ॲनालेप्टिक, हे कधी देणार आहे? एक नॉर्मल पेशंट आहे, थोड्या काळाकरता डिप्रेशन म्हणजे त्याला म्हणू की थकवा आलेला आहे, की मेंटली थोडंसं काम करता करता अशा पेशंटला आपण अलर्टनेस वाढवण्यासाठी, नॉर्मली पेशंट असतो तो मेंटली वीक झालेला आहे असं नाही, नॉर्मली काम करता करता कंटिन्युअस काम, जागरण झालेलं आहे या पेशंटला आपण हे देऊ शकतो. रिस्पायरेटरीमध्ये थोडंसं रिस्पायरेटरी ऑर्गनचे फंक्शन्स कमी काम करतात, त्या रिस्पायरेटरी ऑर्गनच्या फंक्शन्सला इन्क्रीज करण्यासाठी किंवा थकवा आलेला आहे अशा पेशंटची मेंटली अलर्टनेस वाढवण्यासाठी, म्हणजे आपण एक प्रकारे चहा घेतला असं म्हणू. तर त्याच्यामध्ये बघा कॉफीमध्ये कॅफिन आहे, हे आपण पुढं पाहणार आहे. कॅफिन हे सी एन एस स्टिम्युलंट म्हणजे ॲनालेप्टिक आहे. तर हे नॉर्मली पेशंटला दिलं जातं. किंवा ते ॲपेटाईट जे आहे तुमच्या कंट्रोल ॲपेटाईट काम करण्याचं सुद्धा ॲनालेप्टिक करतील. आणि पुढं आहे तुमचं, जर सी एन एस डिप्रेशन ड्रग ओव्हरडोसेस झाले, त्याचं टॉक्सिफिकेशन झाले, त्याचं इंटॉक्सिकेशन करण्यासाठी ॲनालेप्टिक ड्रग वापरला. पुढं पाहू क्लासिफिकेशन. आणि क्लासिफिकेशन 2 प्रकारे पडतात. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की फंक्शन्स ऑफ ब्रेन काय आहेत, किंवा ब्रेनचे वेगवेगळे पार्ट जे आहेत ते पार्ट कोणकोणते आहेत, त्या पार्टचे फंक्शन कोणते, त्याच्यानुसार एक क्लासिफिकेशन आलं आहे डिपेंडिंग ऑन द ॲक्शन ऑन द पार्ट ऑफ ब्रेन. म्हणजे ते ड्रग जे आहे हे तुमच्या ब्रेनच्या कोणत्या पार्टवर ॲक्शन करणार आहेत त्याच्यानुसार क्लासिफिकेशन आलेले. असे 3 क्लासेस आहेत. पहिलं आहे कॉर्टिकल स्टिम्युलंट, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन अँड ॲम्फेटामाइन. म्हणजे कॉर्टिकल स्टिम्युलंट, कॉर्टिकल जे पार्ट आहे त्याच्यावर ॲक्ट करणारे जे ड्रग कोणते, ते कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन. त्यानंतर जे आहे तुमचं त्याच्यात ॲम्फेटामाइन पण आहे. मेड्युलरी स्टिम्युलंटमध्ये आहे निकेतामाइड, त्याचं दुसरं नाव आहे कोरामाइन. नंतर पिक्रोटॉक्सिन आणि लॅप्टाझोल, हे 3 ड्रग्स आहेत मेड्युलरी स्टिम्युलंटमध्ये. आणि तिसरा जो क्लास आहे स्पायनल स्टिम्युलंट, यामध्ये एक्झाम्पल येतात स्टिचनिन अँड लोबिनिन. हे 3 क्लास येतील तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ ॲनालेप्टिकमध्ये: कॉर्टिकल स्टिम्युलंट, मेड्युलरी स्टिम्युलंट अँड स्पायनल स्टिम्युलंट. कॉर्टिकल स्टिम्युलंटमध्ये कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन अँड ॲम्फेटामाइन. मेड्युलरी स्टिम्युलंटमध्ये निकेतामाइड, ज्याचे कोरामाइन, पेक्रोटॉक्सिन अँड लॅप्टाझोल. आणि स्पायनल स्टिम्युलंटमध्ये येतात स्टिचनिन अँड लोबिनिन. परीक्षेला आपल्याला बऱ्याच वेळा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये केमिकल क्लासिफिकेशननुसारच विचारतं, कारण आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्री पाहतो आहे. त्या नेचर ऑफ केमिकल स्ट्रक्चर, केमिकल रिंग याच्यानुसार क्लासिफिकेशन केले असतात. त्यामुळे क्लासिफिकेशन ऑफ ॲनालेप्टिक अकॉर्डिंग टू द केमिकल नेचर, दॅट इज अ केमिकल क्लासिफिकेशन. त्यामध्ये तुमच्या जो क्लास आहेत मेन 2 क्लासेस येतात त्याच्यामध्ये. एक येतात नॅचरली ऑकरिंग ड्रग, जे नॅचरली ऑकरिंग ड्रग्स आहेत, जे ऑलरेडी तुम्हाला कोकणूसीला मागच्या वर्षी झालेले आहेत. नॅचरली ऑकरिंग ड्रग जे आहेत त्याचे यामध्ये जो क्लास येतो ॲनालेप्टिक्समध्ये, नॅचरली ऑकरिंगमध्ये एकच क्लास येतो, तो म्हणजे अल्कलॉइड्स. तर अल्कलॉइड्स जे आहेत हे सी एन एस स्टिम्युलंटमध्ये येतात. आता त्याच्यामध्ये अल्कलॉइड्समध्ये परत केमिकल नेचरहून क्लासिफिकेशन आले. त्यामध्ये पहिलं आहे झॅन्थिन अल्कलॉइड. झॅन्थिन जे रिंग आहे, झॅन्थिन जे बेसिक तुम्हाला स्ट्रक्चर व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये झॅन्थिन शिकवलेलं आहे सण. त्या झॅन्थिन जे आहेत केमिकल नेचर असलेले, त्याच्या जे अल्कलॉइड्स आहेत ते येतील तुम्हाला त्यामध्ये कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन. तर अदर अल्कलॉइड जे आहेत, अदर म्हणजे झॅन्थिन सोडून, परंतु ते अल्कलॉइड्स आहेत. नॅचरली ऑकरिंग ड्रगमध्ये अल्कलॉइड पाहतो आहे. अल्कलॉइडमधले एक क्लास वेगळा केलेला आहे, त्यामध्ये झॅन्थिन रिंग आपण केमिकल स्ट्रक्चर पाहताना पाहू. झॅन्थिन जे आहे ज्यामध्ये झॅन्थिन आहे
ते म्हणजे कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन. आणि जे जाणतीन नाहीत म्हणजे अदर अल्कलॉइड, स्ट्रिचनिन आणि लोबेलिन हे येतात तुमचा नॅचरली ऑकरिंग ड्रग. त्यामध्ये फक्त अल्कलॉइड्स येतील. त्यामध्ये सब क्लासेस 2 येतील, जाणतीन अल्कलॉइड अँड नॉन जाणतीन म्हणजे अदर अल्कलॉइड. जाणतीन अल्कलॉइड्समध्ये कॅफिन, थिओफ्रोमिन अँड थिओफायलिन. दुसरं जे क्लास येतो, पहिला क्लास झालेला नॅचरली ऑकरिंग, दुसरा येतो तो तुमचा येतो सिंथेटिक ड्रग. सिंथेटिक ड्रगमध्ये येतात निकेतामाइड म्हणजे त्याचं नाव दुसरं आहे कोरामाइन, पिक्रोटॉक्सिन अँड लॅप्टाझोल. असे 2 क्लासेस केमिकल क्लासेसमध्ये पाहिलेले आपण, नॅचरली ऑकरिंग ड्रग अँड सिंथेटिक ड्रग. नॅचरली ऑकरिंग ड्रगमध्ये फक्त अल्कलॉइड्स आहेत. तुम्ही नॅचरली ऑकरिंग ड्रग्समध्ये वेगवेगळे क्लासेस पाहिलेले असतील, परंतु या CNS स्टिम्युलंटमध्ये एकच क्लास येतो, तो म्हणजे तुमचा अल्कलॉइड येतो. अल्कलॉइडमध्ये परत 2 केलेले, ज्या अल्कलॉइड्समध्ये झांतीन रिंग आहेत ते येतात म्हणजे कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन. आणि दुसरे ज्याच्यात झांतीन नाही आहेत ते म्हणजे स्ट्रिचनिन अँड लोबेलिन. आणि दुसरा क्लास येतो तो म्हणजे सिंथेटिक. सिंथेटिकमध्ये निकेतामाइड, पिक्रोटॉक्सिन अँड लॅप्टाझोल. तर आपण इथंच थांबूया क्लासिफिकेशन जे आहे केमिकल क्लासिफिकेशनला. एक छोटासा प्रश्न परीक्षेला विचारलेला असतो, हे परीक्षेसाठी आहे डी फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी. क्लासिफिकेशन ऑफ ॲनालेप्टिकमधला जो असतो क्वेश्चन आहे की नेम ऑफ द CNS स्टिम्युलंट्स ईच अमंग द फॉलोइंग कॅटेगरी. ॲक्च्युली आपण हे क्लासिफिकेशनमध्ये पाहिलेलं आहे, परंतु यामध्ये खाली दिलेल्या कॅटेगरीमधलं ड्रग कोणतं आहे. जसं आपण पाहिलं जाणतीन जे आहे, जाणतीनमध्ये आपण पाहिलं होतं कोणकोणते होत्या, कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन हे पाहिलं. तसंच इथं विचारलं जाणतीन डेरिव्हेटिव्ह कोणते, तर एकदा उत्तर द्यायचे तुम्हाला. जाणतीन डेरिव्हेटिव्ह जे आहे, जाणतीन रिंग ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन. आणि दुसरं आपण एक पाहिलं होतं सिंथेटिकमध्ये, त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं नाही परंतु पुढं स्ट्रक्चरमध्ये पाहणार आहे, परंतु आत्ताच सांगतो, इट कंटेन द अमाइड रिंग म्हणजे अमाइड कंटेनिंग ड्रग निकेतामाइड आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारलेला असतो नेम द CNS स्टिम्युलंट ईच अमंग द फॉलोइंग कॅटेगरी लिहिलेलं असतं अमाइड आणि खाली लिहिलं असतं जाणतीन डेरिव्हेटिव्ह. अमाइडच्या पुढं तुमचं उत्तर येणार निकेतामाइड आणि जाणतीनमध्ये तुमचं उत्तर येणार कॅफिन, थिओफायलिन आणि थिओब्रोमिन. तर अशा पद्धतीने आपला क्लासिफिकेशनचा हा पार्ट संपलेला आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक ड्रग्स जे आहेत आणि जसं आपण युजेस पाहिले ॲनालेप्टिकचे कोणकोणते, रिस्पायरेटरी स्टिम्युलंट्स, इन्क्रीजेस द मेंटल अलर्टनेस, प्रोड्युसेस द वेकफुलनेस, त्याच्यानंतर तुमचं इंटॉक्सिकेशन, त्यानंतर तुमचं डाएट जे आहे, हे जे युजेस आहेत वेगवेगळ्या ड्रगचे कसे असतील, तर वेगवेगळे ड्रग जे आहेत कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन, निकेतामाइड हे आपण पुढच्या लेक्चर व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.